वळूया पुढील बातमीकडे। शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरच्या घटनांमुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता। त्यातच ठाकरेंनी तू राहशील किंवा मी असं म्हणत इशारा दिला। मात्र आता फडणवीसांनी राजकीय कटुता कमी होण्याचे संकेत दिले आहेत। नेमकं काय म्हणालेत फडणवीस, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। तू राहशील किंवा मी राहीन, टोकाच्या टीकेला संयमी उत्तर। संजय राऊतांकडूनही सारवासारव। विधानसभा निवडणुकीत टीकेचा स्तर टोकाला गेला होता। त्यातच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तू राहशील किंवा मी राहीन असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला होता। त्याबाबत दाक्षिणात्य राज्यातील राजकीय सुडाचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संयमी उत्तर दिलंय, तर महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संवाद जपण्याचा विश्वासही व्यक्त केलाय। मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। ती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ते पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल। याला जोडून एकतर तुम्ही राहाल नाही तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्याल? नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मी राहील, आम्ही सगळेच राहणार आहोत। देवेंद्र फडणवीसांच्या संयमी उत्तरानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। राजकारणामध्ये सगळे राहत असतात। निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारची टोकाची वक्तव्य नेहमीच होत असतात। शेवटी जनतेने दिलेला हा निर्णय आहे। तो निर्णय जरी आम्हाला मान्य नसला, त्याच्यावरती आता न्यायालयामध्ये, निवडणूक आयोगाकडे, जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही निघालेलो आहोत। प्र के यात्रे, यशवंतराव चव्हाण, SM जोशींसारख्या दिग्गजांचा महाराष्ट्राला समृद्ध राजकीय वारसा आहे। मात्र सध्या टोकाची टीका आणि संपवण्याची भाषा करण्यात येते। त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्राची राजकीय संवादाची समृद्ध परंपरा जपायला हवी। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।